तो हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण छान आहे, मस्त आहे आणि मजेत आहे. सो आजचा व्हिडिओ जस्ट रँडमली आज लवकर चालले स्कूलमध्ये. टायमिंग भरपूर आहे आपल्याकडे, सो टाईम होता त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ करूया. सो चालत सेक्टर 5ला उतरले. यांनी सोडलं आहे मला, त्यांना सांगितलं होतं म्हटलं इथंच सोडा, मी जाते म्हणून. तर हे झेनिथ स्कूल आहे, पाठीमागचं दिसतंय ते इंटरनॅशनल स्कूल आहे मोठं. आणि त्याचबरोबर अजून एक असणार आहे तर चिंचवली गार्डन, जे मोठं आहे इथलं, फेमस आहे चिंचवली गार्डन म्हणून. त्याचप्रमाणे कालचा म्हणायला गेलं तर काल ॲप्रूव्ह झालं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये. आपण फॉर्म भरला होता, तर आमच्या तिन्ही जावांचं पण ॲप्रूव्ह झालं होतं. आपल्या तिन्ही जावांना म्हणजे मोठ्या, मधल्या आणि मलासुद्धा, तिघींनासुद्धा ॲप्रूव्ह आलं होतं लाडकी बहीण योजनेचा. जो आपण फॉर्म भरला होता त्याचं टेक्स्ट मेसेज आलेला की ॲप्रूव्ह झालेलं आहे म्हणून. पुढची स्टेप काय असणार आहे माहिती नाही आहे. सो खूप बरं वाटलं, मला वाटलं एकदमच झालं आपलं काम म्हणून. तर नाही, ते डॉक्युमेंट्स क्लिअर झाले, ते अप्रूव्ह म्हणून मिळाले. पुढची काय असणार आहे स्टेटमेंट किंवा त्यांचं काय काम असणार आहे त्या माहिती नाही आहे. सो बघू, लेट्स सी. आजची तारीख आहे 6, तर 6 ऑगस्ट ही तारीख तर दिली आहे आपल्याला. 15 ते 19 तारखेपर्यंत आपल्याला मिळणार आहेत ते पैसे. बघू आता कधी मिळतं आहे. तर पुढेच मी तुम्हाला दाखवते, आमचं चिंचवली गार्डन आहे, ते तुम्ही बघू शकता. मोठं असं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे बसायची, जिम वगैरे करण्याची ही आहे. तर हे गार्डन आहे. तर आहे ही चिंचवली उद्यान, सेक्टर 5. हे पूर्ण चिंचवली गार्डन आहे आणि हा आमचा रोजचा म्हणजे माझ्या शाळेचा जाण्याचा रस्ता आहे. इथूनच पहिला म्हणजे सोडायला यायचे नाही त्यावेळेस मी रिक्षाने यायचे नाही, त्यावेळेस मी रिक्षानेच यायचे. मग सेक्टर 5ला उतरून ऑटोमधून मग चालत यायचे, कारण की टाईम असायचा आपल्याजवळ. तर मग कशाला, आणि रिक्षाने यायचं म्हटलं तर 40 ते 50 रुपये व्हायचे आणि ते परवडत नाही, अफोर्डेबल नाही आहे. कमवायचं एवढं आणि गमवायचं जास्त, त्याच्यामुळे मग. आणि आज खूपच टाईम होता माझ्याकडे, आत्ताशे 8 वाजले, रिपोर्टिंग टाईम झालेला आहे. सो त्यांना म्हटलं इथेच सोडा मला, मी जाते म्हणून माझ्या शाळेत. सो मी इकडूनच चालत आले. आता समोरच आपलं स्कूल येणार आहे. सो बघूया. तर ही आहे आपली शाळा, हा इकडचा परिसर आहे. इथे सुंदर अशा मूर्त्या गणपती बाप्पांच्या आलेल्या आहेत, बघू शकता. इथे आतमध्ये दिसतात की नाही माहिती नाही. हां, बाप्पांच्या सुंदर अशा मूर्त्या आलेल्या आहेत. तर 1 महिना अगोदरच येतात त्या. सो आलेले आहेत. त्यांचं आगमन पण होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. सो त्याची अगोदर सुरुवात म्हणजे तयारी झालेली आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये मूर्त्या येऊन आलेलेच. बघू शकता आपलं स्कूल आलेलं आहे. तर आपण स्कूलच्या गेटला अंतर जाणार आहोत. स्कूलचं प्लेग्राऊंड आहे आपलं आणि हे आहे आपलं स्कूल, शाळा आहे. सो